हातकणंगले तालुक्यातील पेठवडगावमधील अपराध कॉलनीमध्ये राहणाऱ्या धनाजी शंकर माने याच्यावर 6 महिन्यांपूर्वी हद्दपारीची कारवाई झाली आहे. तो सध्या कॅन्सरसारख्या दुर्धर आजारानं त्रस्त आहे. 2 महिन्यांपूर्वी त्याच्या वडिलांचं निधन झालंय. घरी वयस्कर आई आणि त्याचा लहान मुलगा हे दोघेच राहतात. त्यातही आई आजारी असते. आईला औषध देण्यासाठी धनाजी माने हा शुक्रवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमाराला घरी आला होता. याची माहिती मिळताच पेठवडगावचे पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे यांच्यासह अन्य 3-4 पोलिसांनी घरात घुसून काठीनं अमानुष मारहाण केली आहे, असा आरोप धनाजी माने आणि त्याच्या वृद्ध आईनं केलाय. मी गेले 6 महिने झाले हद्दपार आहे आणि मला कॅन्सर आहे आणि वडील आमचं 2 महिने झाले वारलेत आणि आता घरची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. कोण मिळवतं नाही मी हद्दपार असल्यामुळं आणि आई आजारी असते सतत आणि आईला गोळ्या द्यायला आलतो मी रात्री आणि इथं पोलीस गाडी आली ती. पोलीस गाडीतनं मला इथं घरी पकडण्यासाठी मला प्रमोद शिंदे साहेब आणि ड्रायव्हर आणि अन्य 3 लोक होते. मला काही त्यांची नावं माहीत नाहीत आणि इथं आल्यानंतर मी फक्त त्यांना काय म्हणलं, फक्त मी लघवीसनं जाऊन येतो आणि तिने मला एवढं बेदम मारलं की माझं हे सगळं काळं निळं झाले आणि मला अक्षरशः उभा राहता येणं झालं. एवढी परिस्थिती बेकार आहे. इथून मला पोलीस गाडीतनं पोलीस स्टेशनला नेलं. मला 142 दाखल माझ्यावर गुन्हा केला आणि तिने मला पर जिल्ह्यात म्हणजे सांगली जिल्ह्यात सोडायला पाहिजे, कोल्हापूर जिल्ह्यात मी हद्दपार आहे, तर मला तिने परत घरी झोप जा म्हणून घरी सोडलं. घरी गाडी सोडायला आलेली. मालक वारल्यात आता फक्त 1.5 महिना 2 महिने वैत आलं. 1.5 महिना पावणे 2 महिने अजून 2 महिन्याचं कर्ज नाही. पोराला आमच्या वळ उठूस तर मारलं. मी आडवं गेलो पोरगा आमचं शिवा देऊ नका त्याचा कॅन्सरचं त्याला ऑपरेशन झालेलं आहे आणि पोरग्याला आमच्या नाहीत असले शिवा द्यायला आल्यात. पोरगाने म्हणलं आमच्या आईवरनं शिवा देऊ नका तरी पण शिवा आई बहिणीवरनं दिल्या पोलिसांनी. काठी फुटून बाजूला गेली. मला सकट मावशी ग बसा तुम्ही मागं सरका म्हणून मला पण शिवा द्यायला लागल्या. एकच काठीनं असल्या काठीनं फुटूस तर मारल्या. 2 तुकडं झाल्यात, एक घावं ना एक घावल्या. मारहाणीमुळे त्याला त्रास होऊ लागल्यानं आज दुपारी तो CPRमध्ये उपचारासाठी दाखल झाला होता. हद्दपारीच्या नियमांचा भंग केल्याबद्दल धनाजी मानेवर कायदेशीर कारवाई करणं आवश्यक असताना पोलिसांनी त्याला अमानुषपणे मारहाण करण्याचं कारण काय, असा सवाल उपस्थित होत असून पेठवडगाव पोलीस पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडलेत.